आली आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। सध्या जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज जमा होणार, नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले, अशा पद्धतीच्या बातम्या सध्या आपल्याला सोशल मीडियावरती बघायला मिळत आहेत। परंतु प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण देखील निर्माण झाले आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार, का नमो शेतकरी योजना बंद झाली, अशा पद्धतीचे प्रश्न देखील आता शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहेत। परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। काही कारणास्तव राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। फक्त नमो शेतकरी योजनेचाच 8वा हप्ता नव्हे तर आता पीएम किसान योजनेचा देखील 22वा हप्ता खात्यावरती जमा होणार आहे। 2 हप्त्यांचे एकूण 4000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे। आता या 2 हप्त्यांचे 4000 रुपये नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार पुढे बघूया। राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तयारी पूर्ण, लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी 1990 ते 2025 पर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार। राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीच्या हालचालींना वेग। शेतकऱ्यांशी विश्वासघात होतोय, राहुल गांधींचा सरकारवरती आरोप। भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या अंतरिम व्यापार करारानंतर उमटले पडसाद। 22व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली, शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 2000 रुपये। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असून शेतकऱ्यांना हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी करण्याचे आव्हान। खोटे बोलून दिशाभूल करणे हेच राहुल गांधींचे धोरण, अमित शहा। व्यापार करारांमध्ये शेतकरी मच्छीमारांचे हित जपल्याचा दावा, खोटे बोलून दिशाभूल करणे हेच राहुल गांधींचे धोरण, असा घणाघात अमित शहा यांनी केला असून शेतकऱ्यांचे हित जपल्याचा देखील अमित शहा यांनी दावा केला। भाव वाढण्याच्या नादात तोटा झाला, तुरीच्या दरात 1000 रुपयांचा घाटा। आधी अतिवृष्टीचा फटका, पीक आल्यानंतर तुरीच्या भावातील चढ उतारामुळे शेतकरी अडचणीमध्ये। सध्या जर बघायला गेलं तर तुरीच्या दरामध्ये तब्बल 1000 रुपयांची घसरण झाली असल्यामुळे सध्या उत्पादक शेतकरी संकटात सापडले। कापूस सोयाबीन पुन्हा हमीभावाच्या खाली, जानेवारीतील तेजी अवघ्या 15 ओसरली। प्रक्रिया उद्योगांचा आखडता हात, मक्यावरती दबाव कायम। सध्या जर बघायला गेलं तर कापूस आणि सोयाबीनच्या दरामध्ये पुन्हा आता घसरण झाली आहे। 15 मिनिटातील 2 एकरावरती फवारणी, 600 रुपयांचा खर्च। कळवण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची आधुनिक शेतीकडे वाटचाल, वेळेची बचत, खर्चामध्ये कपात, फवारणीतील अचूकता यामुळे ड्रोन फवारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे। दर्जेदार शिक्षणासाठी पुणे मुंबईकडे तर पास होण्यासाठी बीडकडे धाव। ड्रोन कारवाईमध्ये 17 शिक्षकांवरती गुन्हा, ग्रामीण केंद्रातील प्रकाराने खळबळ। रोहित पवारांचा संशय खरा का, अजितदादा यांचा अपघात की घातपात। विमा कंपनीबद्दल DGCAचा चक्रावून टाकणारा निर्णय, अजितदादांचा घातपात असा देखील संशय। थकबाकीदार शेतकऱ्यांच्या माहिती संकलनास वेग, कर्जमाफीची हालचाल, कामयुद्ध पातळीवरती। बळीराजाच्या आशा पल्लवीत, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी। ई-केवायसी चुकलेल्या लाडक्या बहिणींना पर्याय, न केलेल्यांचे काय। ई-केवायसी मधील चुका झालेल्या बहिणींना ई-केवायसी मधील चुका दुरुस्ती करण्यासाठी संधी दिली, परंतु ज्या बहिणींनी ई-केवायसी केलीच नव्हती तर अशा बहिणींचं काय, असा प्रश्न उपस्थित। शेतकऱ्यांना थकीत एफ-आर-पीचे पैसे व्याजासहित मिळणार, कारखान्यांवरती कारवाईचा शासन निर्णय जारी। सरकारच्या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा। दरामध्ये पडझड तरी कांदा लागवडीकडेच शेतकऱ्यांचा कल। सध्या जर बघायला गेलं तर अनेक ठिकाणी कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल। भाजप सरकारमुळे शेतकऱ्यांवरती कर्ज वाढले, काँग्रेसच्या खासदार शैलजा कुमारी यांचा आरोप। थकीत कर्जाच्या अधिकृत आकडेवारीचा दाखला देत शैलजा कुमारी यांनी केंद्र सरकारवरती निशाणा साधला। पाणंद रस्ते सातबाऱ्यावर येणार, पोर्टल आणि संकेतस्थळावरती देखील दिसणार। रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी शासनाची मोहीम सुरू, राज्यातील कोणकोणत्या गावात किती रस्ते हे देखील आता कळणार आहे।
ऊस हार्वेस्टरवरती मिळणार सबसिडी. केंद्राची हार्वेस्टर अनुदान योजना चर्चेमध्ये. राज्यात ऊसतोड मजुरांची संख्या घटत असताना शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता ऊस हार्वेस्टर खरेदी करण्यासाठी तब्बल 35 लाखांचे अनुदान मिळणार आहे. विलिनीकरणावरून राष्ट्रवादीमध्ये मतभेद. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे मात्र मौन. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून सुनेत्रा पवार मौन असल्याचे चित्र. तर भारतीय कापूस उत्पादकांना फटका. अमेरिकेसोबतच्या व्यापारी करारावरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवरती हल्लाबोल. बदलत्या हवामानाचा आंबा उत्पादनावरती फटका. पहाटे धुके दुपारी कडक ऊन. गावरान व कलमी आंब्याचा मोहर गळू लागला. अजितदादांची सावली. सुनेत्रा पवार नवीन मोहीम सुरू. सध्या जर बघायला गेलं तर अजित पवारांच्या राजकीय वारसा जपण्यासाठी आता हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस भाजप कार्यकर्ते भिडले. टिपू सुलतान विधानाचा वाद चिघळला. आंदोलन आणि दगडफेकी. 2 गटामध्ये हाणामारी. सरकारी घरकुलांवरती देखील आता सोलारचा लखलखाट. 45,000 रुपयांचे सरकारकडून अनुदान तर लाभार्थ्यांना भरावे लागणार 5,000. संजय राऊतांनी ठाकरे बंधूंचे टोचले कान. महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते असा दावा. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. अंबादास दानवे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विचारले असता दानवे म्हणाले की शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. राज्य सरकारकडे आर्थिक क्षमता आहे का हा प्रश्न आहे. एवढा उशीर का लागतो असा देखील अंबादास दानवे यांनी सरकारला प्रश्न विचारला. लाडकी बहिणी ई-केवायसी 31 मार्चची डेडलाईन. सध्या जर बघायला गेलं तर ई-केवायसी करताना ज्या बहिणींकडून चुका झाल्या होत्या तर अशा बहिणींना दिलासा देत राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून ई-केवायसी मधील चुका दुरुस्ती करण्यासाठी सरकारने 31 मार्चपर्यंत मुदत दिली आहे. देश स्वतःच्या अटींवरती व्यापार करार करतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन बघायला मिळत आहे. देश स्वतःच्या अटींवरती व्यापार करार करतो. नव्या योजनांमुळे ग्रामीण बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार. पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन. कोकणात उष्म दमट हवामानाचा इशारा कायम. कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याने उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. सध्या जर बघायला गेलं तर राज्यामध्ये देखील उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. तसेच नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. 2 योजनांच्या 2 हप्त्यांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. त्याचबरोबर ई-केवायसी करण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून आवाहन करण्यामध्ये आले आहेत. जे शेतकरी ई-केवायसी करणार नाहीत, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नसल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशांनी ई-केवायसी करा. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. गोंदियात दहान चुकऱ्यांची रखडपट्टी. रक्कम 313 कोटींवरती. 40,000 शेतकरी आर्थिक कोंडीमध्ये. सध्या जर बघायला गेलं तर चुकारी रखडली असल्यामुळे शेतकरी संकटात सापडले. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध पुन्हा चर्चेमध्ये. कृषी विभागाचा आकृतीबंध तयार करण्यासाठी नव्यांदा हालचाली सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत 8 प्रयत्न फसले. उन्हाचा चटका वाढताच लिंबाचे दर तेजीमध्ये. 5 दिवसात 20% वाढ. आवक घटली. सध्या जर बघायला गेलं तर आता उन्हाचा चटका वाढल्यामुळे लिंबाच्या दरामध्ये मागणीमध्ये देखील वाढ झाली असून आता दर वाढण्याची शक्यता आहे. लातूरमध्ये सोयाबीन दर हमीभावाच्या पुढे. सध्या जर बघायला गेलं तर सोयाबीनचे दर पुन्हा एकदा आता हमीभावाच्या पुढे गेले असून लातूर या ठिकाणी सोयाबीनला सध्या 5,400 रुपयापर्यंत दर मिळत असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार. खुशखबर. लाडक्या बहिणींच्या खात्यावरती खटाखट 6,000 रुपये जमा होणार. रखडलेले 4 हप्ते एकत्र जमा होणार असल्याची माहिती. फेब्रुवारी महिन्यापर्यंतचे सर्व रखडलेले हप्ते एकत्र जमा होणार. राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर. शेतकरी कर्जमाफीचा दिवस ठरलेला आहे. तुम्हाला देखील माहितच असेल की आता शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026 पर्यंत होणार आहे. सरकारच्या माध्यमातून हालचालींना वेग आला असून 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी.
सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं. भारताच्या निर्यात महसुलामध्ये 1100 कोटींची घट. बांगलादेश पाकिस्तानने साधली संधी. सध्या जर बघायला गेलं तर सरकारी धोरणामुळे सध्या आता देशातील कांदा उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र आहे. कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. खरीप 2020 पीक विमा भरपाईसाठी 134 कोटी रुपयांचा निधी मंजूर. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून 2020 मधील पिकांच्या नुकसानीपोटी आता पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यामध्ये आली असून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 134 कोटी रुपयांचा निधी जमा होणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचा दुहेरी आधार. अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईपोटी 19 कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. तसेच नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे हेक्टरी 10,000 रुपये जमा झाले असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय. कांदा पालेभाज्या शेतामध्ये तरी देखील निराशा पदरामध्ये. शेतकरी दुहेरी संकटामध्ये. दर कोसळले. निम्मे देखील उत्पन्न नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोखरा योजनेच्या लाभासाठी फार्मर आयडीमुळे अडचण येत आहे. शेतकरी आले अडचणीमध्ये. 5 हेक्टरपर्यंतची मर्यादा. अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता. फार्मर आयडीमुळे पोखरा योजनेपासून अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता. नियमित परतफेड करणाऱ्यांना अधिक लाभ देण्याचा प्रयत्न. हसन मुश्रीफ. कर्जमाफीच्या प्रत्येक वेळी लाभ घेणाऱ्यांना वगळण्याचा देखील विचार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, परंतु कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, निकष काय असतील असा देखील प्रश्न आहे. महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे. दोन्ही हप्त्यांच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. ई-केवायसी केली तरच खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. सरकारच्या माध्यमातून आता लवकरच हप्त्यांचे वाटप केले जाणार आहे. 2 योजनांच्या 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार आहेत. दोन्ही हप्त्यांच्या लाभासाठी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या देखील शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026 पर्यंत होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा माहिती दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी. श्वेतक्रांती 2.0 मुळे दुग्ध उत्पादकांना मिळणार बळ. महिलांच्या सक्षमीकरणासह दुग्ध सहकाराला चालना. सध्या जर बघायला गेलं तर श्वेतक्रांती 2.0 मुळे आता दुग्ध उत्पादकांना या ठिकाणी म्हणजेच की दिलासा मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून देखील महत्त्वाचा निर्णय. 10 दिवसांमध्ये 100% पीक विमा भरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलन. मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर खरं तर जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणे अपेक्षित होते, परंतु पीक विमा वाटप करण्यासाठी विलंब होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे 30 जून पर्यंत कर्जमाफी होणार. तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.